पुण्यातील लोणावळा परिसरामधून एक धक्कादायक बातमी काल आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे। बाणेर परिसरामध्ये राहणारा एक IT इंजिनियर जो 32 वर्षाचा आहे, त्याचा मृतदेह जो आहे तो लोणावळामध्ये असलेल्या लायन्स पॉइंट इथे आढळला। काल ज्यावेळेस दिवसभर त्याची जी चारचाकी आहे ती त्या दरीच्या जवळ म्हणजे जो टोक आहे तिथं सकाळपासून उभी होती, परंतु तिथं कुणीही आलं नाही किंवा त्या जी चारचाकी आहे ती जागेची हल्ली नाही। त्यावेळेस पोलिसांना आणि आजूबाजूचे जे पर्यटक आहेत त्यांना त्या गोष्टीचा संशय आला आणि ज्यावेळेस तिथं पोलीस पोहोचले त्यावेळेस तिथं जी असणारी जी रेस्क्यू टीम होती त्यांच्यासोबतची, जेव्हा त्यांनी आजूबाजूचा परिसर पाहिला तर दरीत ह्या 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह तिथं त्यांना आढळला। किंवा एक व्हिडिओ पण तिथं असलेली समोर आलेली आहे की त्याचा मृतदेह जो आहे ते रेस्क्यू टीमनं ओढून दरीतून वर बाहेर काढला होता आणि प्राथमिक माहिती म्हणजे सुसाईड असल्याचं असं म्हणलं जातंय, परंतु ती अजूनही क्लिअर झालेलं नाही। पोलीस जे आहे ते त्यांचा पूर्ण तपास करतायत, परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर याचे 2 पॉइंट्स असू शकतात की पर्सनल लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या तरुणाने आत्महत्या केली असेल, किंवा दुसरं की IT इंजिनियर जी फील्ड आहे किंवा सातत्याने आपल्याला IT इंजिनियरचं जे प्रेशर जे आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यातल्या बातम्या सातत्याने समोर येत राहतात, तर कंपनीच्या प्रेशरमुळेही त्यानं आत्महत्या केली असावं असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे। परंतु याची अजूनही कोणती क्लॅरिटी समोर आलेली नसून पोलीस त्यांचा तपास करत आहे आणि त्याबरोबरच पोलिसांनी नागरिकांना आव्हान दिलेलं आहे की जर कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास तुम्हाला होत असेल तर तो तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा थेरपिस्टला दाखवून क्लिअर करावा, परंतु आत्महत्या करण्या इतकं टोकाचं पाऊल उचलू नये। आता या बातमीवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।